हॅलो. हाय. काय स्पेशल आज? आज मी भाजी तोडायला आले. तर चला आता पुन्हा हे बघा, हे ना दुधी भोपळा आहे. इथे एक आलेला आहे, इथे खूप मोठा सारा आलाय. दिसला? हो, खूप सुंदर आहे. आता हे दुधी भोपळा आहे. चला आता ह्याला तोडते आणि बारीक बारीक आणि कळ्या पण लागले त्याला. असं छान हा. तेलकट तेलकट ना, मस्त आहे. तेलकट? अगं तेलकट तेलकट असं लागतंय ना, किती बघी. बरं. खूप छान असं. आता इथे एक आहे, तो पण घेते मी. खाली बघितलं गव्हाच्या लोंब्या आलेत. काय करायचं का असलं लावते गव्हाच्या लोंब्या वगैरे? काय अगं करायचं? टाकलेले आहे ग, उगवलेले आहेत. इथे कांदे लावले होते, कांदे उगवून आले आता छानपैकी. आणि कारला, आता कारलाच नव्हतं ना गार्डनमध्ये, म्हणून आता हे कारल्याचा वेल लावला. ब्या लावल्या घरच्याच, म्हणजे घरी आपलं तयार केलेले बी असतं ना, ते लावलं. त्याच्यापासून आता चांगले छान असे वेल लागले. आता तुम्हाला दाखवते मी माझ्या ना. वरती वेल चढव ना, त्याला बांध कशाला तरी. हो ना, वरती ना इथं, मग ते माझ्या हातालाच येत नाही. आणि मी नवीन असं गार्डनसाठी स्टँड बनवलंय. आता ह्याच्या मला वेलला टाकायला. आता आज मी तुला एक सिक्रेट दाखवते मस्तपैकी. किती दिवस झालं म्हटली मम्मी, किती दिवस झालं झाड ठेवले. आणि मी म्हणून कधी ना कधी तरी त्या झाडाला फळ येईल. तर आज माझ्या झाडाला फळ आलेलं आहे, छान असं फुललंय. कुठलं फळ दाखव तरी मला. हे बघ बघ ना. वा, पाइनॅपल आलंय. आणि किती वर्षाने आलं? 4 नाही ग, 2 वर्ष झालं. 2 तर नाही झाले, 3 तर नक्कीच झाले ह्याला. 3 वर्ष झाले. हो, पण जाऊ दे, 3 वर्षानंतर आलंय ते. आलं ना. मग मला किती आनंद झाला माहिती का, 3 वर्ष मी त्या झाडाला सांभाळलं. आणि आज आपण ह्यात मी लावणार आहे गवारीच्या शेंगा बी, गवारी झाडं लावणार आहे. पण चला अगोदर भाज्या घेऊया, नंतर आपण लावूया. तर ही भाजी आहे करडीची. तर आता बघा ह्याला फुलं पण यायला लागले. तर मी थोडी भाजी घेऊन जाणार आहे आणि 1-2 ह्याची तोडणार नाही, कारण फुलं आली की नाही तुम्हाला बिया दाखवते करडीच्या बिया कशा असतात. तर आता मी भाजी घेते. आणि ही भाजी तोडून घेतली ना, ती परत अशी कुटून चांगली. येस, आता आमचं तोंड पाठ झालंय हे ऐकून का? ऐकून. मग आता काय करणार, येते ते सांगते ना, जे आहे ते सांगते. बरं चला, यातच मोहरी तर घेते, 2 पानं, काही नाही होत. एवढं ठेवू? 3 ठेव चालेल. बियासाठी चालेल. पाला सगळा घेते ना, म्हणजे छानपैकी आता भाजी बनवायला. म्हणजे संध्याकाळची कशी बनवणार आहेस? साध्याने सिंपल बनव. तू फक्त म्हणते रेसिपी टाकते, तर काय टाकत नाहीस? अरे तुम्हीच टाकत नाही पोरं. मला सांगताय, बघितलं का? वा, मी करते. काय करतेस? आता ही भाजी न्यायची, स्वच्छ धुयायची त्याला, आणि बारीक चिरायची. लसूण मिरची टाकायची, कांदा टाकायचा, मस्तपैकी परतायचे, थोडेसे शेंगदाण्याचं कूट टाकायचं. ओके, छान लागतं. तर हे बघा दोडका आता लावलेला, मागच्या वेळेस दाखवला तर मी दोडकाला. आणि त्यातच मी एक अशी आबोबाईची बी लावलेली, आणि ते पण आली हे आबोबाईची आहे. ओके. आणि म्हणणार काय टाकलं, खाली चाकवत आहे. ही पूर्ण चाकवताची भाजी दिसते का? हो, दिसते. मी चाकवत डाळ, जर तुम्ही माझा व्हिडिओ केला चाकवत डाळीचा, तर रेसिपी दाखवून मी चाकवत डाळ कशी करायची. चालेल. ह्याला पण वरती चढवणार का असं छान? हा, ऐकाय एक लावलेच मी. हा दुसरा आहे, तर दुसरा भिंतीवर गेलाय ना, तर भिंतीवर त्याला मी रस्सी बांधते, त्याला अशी पाठीमागून सोडून देते. हा पण बांधून घेते. आणि हे बघा लसणाची पात, ती तोडल्यावर लसूण असा मोठा होतो. ज्यावेळी लागेल अशा मी ही पात आहे ना, अशी खुडून घेते. आणि भाजी डाळी टाकायची. प्रत्येक वेळेस आपण चटणीच करतो असं काही नाही, का नाही? किंवा लसणाचं तुम्हाला जर कोणाला आवडत पराठा करायचा, काय जसं आवडेल तसं. आता छान अशी मोहरी आली, आणि टोमॅटो बघा कशी गच्च भरलेत खाली. हो, येस, मस्त भरले सगळं. हा, जास्त असं झालं छान. त्यात पण मोहरी आणि बटाटा आहे. दिसते मोहरी आणि बटाटा. बटाट्याला किती वेळ लागेल अजून? नाही, काढले आलेत, मी एका कुंडीतले बघितले ना, काढायला आलेत. आणि हे बघा दुधीचा वेल आहे, आणि तिकडे त्याला दूध आता भरले तिथे छोटे असे फुलांनी भरल्यावरती. हा, फुलांनी पण भरले, हे छोटे असे आलेत. आणि इथला दुसरा इथे घेते मी काढून, थांबवत आहे ना. येस, इथे आहे. इथे एक दुधी आहे, तो पण मी घेते.
येस. आज मला 3 दुधी मिळाले. आणि हे बघा अबोबईचं झाड आहे, म्हणजे हा वेल आहे अबोबईचा. आणि ह्या वेलातच ह्या 2 शेंगा ठेवलेत ना मी, या शेंगा मी ठेवलेत बी तयार करायसाठी. ओके. हां, आणि त्याच्यातच ही मायाळूची भाजी उगवली. कारण माझ्याकडे वेल आहे ना, आणि त्याच्या बिया होत्या ना, त्या बिया पडल्या काय आणि थोड्या मी टाकलेत. आता जरा उगवून थोडे मोठे झाले की खुडून घेतले की ते वेल तयार होते, मोठा जातो आणि भाजी पण मिळते ना ती असतं. आणि ह्यात मी हे लावणार आहे आता. ह्यात मी हे लावणार आहेस, काय लावणार आहेस? घोसवळं लावणार आहे, घोसवळ. आणि ओके. घोसवळ्याचं बी मी घरी तयार केलेलं आहे. आणि आता मी तुम्हाला दाखवते कसं लावणार आहे ते. कसं वाजतंय बी, खळखळ वाजतंय ना. मग लहान मुलाला पहिल्याची खेळायला द्यायची ना. आता हे दाखवते मी. त्या लगेच फुटत नसतं. आणि ह्याचा वापर माहिती आहे का, ही मधलं काय करतात? लुफा माहिती आहे की? माहिती आहे. हो. आपण घेऊन जाऊ ह्याच्यात बी काढून वापरायला. चालेल. आणि भांडी पण छान घासली जातात. हो. आता आपण ते नारळाचं वापरतो ना तसं. वा, किती छान निघालं. हां, आता हे लावून टाकतो. किती बी आहे. आता मस्त सगळेजण म्हणतील आम्हाला द्या, पण देणार कशा मी, आहे का नाही? द्यायला पण हरकत काय नाही तसे. आता लावते जाते तिथं. तर आता मी एक तिथं 4ही बाजूनी लावणार. आणि हाताने बाजूला ना मेथी धने टाकणार. धने. ओके. धने पण उगवून येतात मस्तपैकी. दाखवते मी एका कुंडीत असे नाही का लावले की, मग हे भाजी काढस तर त्या कुंडीतले धने खायला येतात. तर एवढी रोपं लावते की त्यातल्या काही बिया खराब असल्या तरी उगवत नाहीत आणि काही उगवतात. ते लावून दुसरीला मग कुणाला इथं दुसऱ्या कुंडीत आपण लावू शकतो. एवढी सगळी एकाच कुंडीत काही एवढी रोपं ठेवू शकत नाही. दाट जे होतील ना, 2-3 रोपं असली की छान येतात. हे कसं दुधी भोपळा एकच आहे, तर एकामुळं कसं की 2 मिळाले आपल्याला. तर आता ह्याच्यात मी हे लावणार आहे. काय? अच्छा, परत हे लावतेस का? अरे आठवतच नाही मला काय लावायचं. गवार लावायचे. तर आता ही बिया आहेत ना शिल्लक राहिलेल्या, परत मी ह्याच्यातच टाकून ठेवते. कारण आता टाकणार कुठे काय नाही असं. ओके. तर हे आहे गवारीचं झाड. आणि ही मी नर्सरीतून आणलेलं आहे, देशी गवार म्हणून नाही का. एक पाकिट आणलेलं होतं. तेव्हा आता ह्यात ही कशी मोठी कुंडी आणि आडवी आहे ना, त्यामुळे गवारीची रोपं खूप छान येतील असे. म्हणून अशी मी त्याला आडवी कुंडी घेतली. असं गवारीचं कसं आडवी आहे का कुंडी? गोल आहे, गोल. आडवी नाही, गोल आहे. तर असे आता इथं हे नाही, तर एवढ्या अंतरावर समजा इथं लावली ना तुम्ही, इथं 2 लावते. आणि ह्यात मी अगोदरच खत बीत टाकून भरलंय. परत मी धने पण टाकले होते. आणि पाणी टाकले. आणि आता माती लावल्यामुळे पाणी नाही टाकायचं, कारण माती ओली आहे ना. गोल्यात लगेच उगवून येते. आणि मग ते काय होतं, बऱ्याच वेळा आपण लावतो ना माती भरून लगेच पटकीने, माती गरम असते तेव्हा अशी उष्णता होते, मग बियांना पण नाही कसं खराब. मग आता ठरवलं की अगोदर लावताना पण असंच लावून घ्यायचं, पाणी टाकून, आणि छान रोपं येतात. तर मी थोडं अंतरावर असे एका इथभर अंतर असे ठेवले. आणि त्यात मी ते हे लावते गवार. बाकीच्या गवार आणि की दुसऱ्या एका कुंडीत लावायच्या. कारण मागच्या वेळेस मी ह्याच्यात भेंडी लावली होती, खूप छान भेंडी आली होती. बघितली असेल बऱ्याच जणी नाही का त्याच्या कुंडीत. सहसा अशाच कुंड्या लावायच्या भेंडीला, गवारीला, छान येतात. साईज लिहिली आहे किती आहे? किती बाय कितीची आहे का? मी उलटी झाली का? 24 बाय 15ची ही साईज का? मग चांगली आहे की उलटी, मोठीच्या मोठी. तर मी तुम्हाला आता ना कांद्याची रोपे दाखवते. आणि माझा ड्रॅगनचं बघा किती झाड. मी झाड असताना म्हणजे दुसऱ्या मला कुंडीत ट्रान्सफर करायचं आहे त्याला, पण मला एकटीला जमत नाही ना, म्हणून ते राहिले. पण एवढं छान आलंय ना, आता खूप ह्या वर्षी फळ येतील त्याला. काय करतात, असे कांदे मोड आले की फेकून देतात. तर फेकून देणारी गोष्ट आहे ती किती चांगली येते. आणि मी ती तुम्हाला दाखवते मी लावलेली. तर असं जे कांदे असे आहेत ना, असे लावून टाकायचे. आणि झाडांच्या असं ह्याच्यात लावले ना तर किडे मुंग्या पण होत नाहीत, म्हणजे झाडं पण चांगली राहतात. त्यामुळे झाडात एक कांदा जर लावला, गुलाबाच्यात लावायचे कांदे, गुलाबाला फुलं छान येतात असं. मग त्यामुळे मी काय करते, सहसा लसूण कांदे वगैरे असतील ना, आता एक कारल्याचं वेळेला दाखवलं होतं का ना मी, त्यात पण लसूण लावलेलं होतं, पाहिला का तू? हो. म्हणजे लसूण खाता येतो आणि वाढत नाही. आता हे पण लावलं तर बे चांगले येते. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवते की राहिलेला हेच लावून दाखवते. मी आता तुम्हाला दाखवलं ना कांदे लावलेले, की तुम्ही फेकून देऊ नका, असा त्याचा उपयोग करा. तर तेच कांदे बघा मी इथं लावलेला आहे. आणि ह्याला बघा असं चांगले कांद्याला बघा चांगले असे बिया तयार फुलले, आता गोंडे तयार झालेत नाही का. ह्याच्यात परत बिया येतील, हे काय नाही आपण बिया वापरतो तेलात बिला सगळ्यात वापरतो ना. आता बिया येतील. आणि बिया काढल्यानंतर मी तुम्हाला दाखवते लावायसाठी कांदा लावायला.
आणि याची पण लोक भाजी करतात, म्हणजे मी पण करते, लोकांचं काय मीच करते भाजी. कशाची? फुलांची का नाही पात? नाही, हे कांदे आहेत ना ह्याची गोड छान भाजी लागते ह्याची, जशी आपण कांद्याच्या पातीची करतो ना हा हा. तशी. आता पात पण घेते जरा खायला नाही का. ठीक आहे ह्याची. आणि एक लसूण होता असा अक्का आणून इथे लावला, दिसला नाही गच्च भरले हे ना, दिसते का? हो. हे लसूण आहे. आणि आता हे तोंडला वेळ मी पूर्ण छाटला होता, पूर्ण काढला आणि आता फुटून आला. आलाय आलाय काय? आलाय का? छोटे दिसते छोटे का? द्या पडलं होते शेंगाच्या, म्हणलं राहते. मस्त छान येईल आता. हे बघा बटाटे, तू म्हणले ना बटाटे, मम्मी बटाटे का हे बघ वाळून गेले का, आता बटाटे काढायला आलेत. हा हे तोडे झाले का, दिसतेत का? हो. दाखवू का काढून? हे निघाला तर. हा, काय बरं. आणि कसले बटाटे आहेत माहिती का, ती छोटे आपण काय म्हणतो, हा कळालं मला. येस, तसले बटाटे आहेत ते. दम आलूसाठी जे छोटे वापरतात. हा पण आपल्याकडे केवढा मोठा झालाय ना. तेच म्हणते, दम आलूसाठी एवढा मोठा. हे काय असं कॅल्शियम तसं. हे बघ हे बघ, अरे कसले झाले ते. मस्तच ग, छानच तर केलं. घेते मी आपल्या ह्याच्यात ना. हो. आणि हे जे आवळे होते माझ्याकडे असे हे झालेले, जरा खराब झाले होते ना, मग त्यात पाणी भरून ठेवलेलं आणि त्याचं पाणी टाकून मग मी परत ते झाडांना घालते. म्हणजे असं आवळे बिवळे खराब झाले ना तर मी टाकून नाही देत. आता कसं, आता ही पाणी आहेत, उद्याच्याला मी ह्याच्यात एक बादलीवर पाणी मिक्स करणार आणि झाडांना घालणार. तुमचं बसणार आहे का तुमचं? एवढ्या मोठ्या कुंडी, एवढ्या छोट्या कुंडीत केवढे मोठे कांदे. हे बघ केवढे झालेत, आता काढायलाच आलेत ते, दिसतेत का? तर हे कांदे कशाचे आहेत माहितीये काय, आपण भाजी आणतो ना, म्हणजे कांद्याची पात आणतो का नाही मार्केटमधून नाही का, मग त्यातले मी कांदे काढून 2-3 कांदे असेच लावले. तू नाही का म्हणली मम्मी प्रत्येक वेळेस कांदे लावतेस, किती वेळा व्हिडिओ टाकायचा तुझा कांद्याचा. पण मी म्हटलं अगं बऱ्याच जणांना माहित नसतात ना, असू दे काय होते. तर बघा आता ह्यातले किती कांदे लावलेत मी, 1 2 3 4 5, एवढे मोठे कांदे, 4-5 कांदे मोठेच्या मोठे झाले. 1-2 कांदे जरा बारीक आहेत. आणि तसेच मी ह्याच्यात पण लावले, हे भोपळ्याचे ठोका दिसतात काय, अशी लावत असते मी. कांद्या पण येते. आता ही एका 4-5 दिवसांनी ह्याला मी काढून घेणार. आता पात पण झाली खायला कांद्याची आणि कांदा पण. तर हे जे ना मोहरीचं, अगोदर मला काय वाटलं होते का, मी जरा बऱ्याच जणांना सांगितलं की पालक उगवलं, एवढे पालकसारखे मोठे पानं होते, मला वाटलं पालकच आहे. पण नंतर बघितलं तर पालक नाही, तर त्या शेंगा पण अशा मोहरीच्या शेंगासारख्या वेगळ्या दिसते ते नाही का. आणि ही बघा मोहरी कशी. तर मी म्हटलं थोड्या दिवसात बघूया आपण नाही का, उठून टाकायला नको, ह्याला पिवळी मोहरी येते का बघू, कारण पिवळ्या मोहरीचं कसे मी बघितलंच नव्हतं ना अजून. तरी जरी तुम्हाला असं माहिती असलं म्हणजे कशाचं आहे, तरी मला कमेंटमध्ये सांगा की अमक्या ह्या झाडाचं नाव आहे. तर मी तर मोहरी म्हणूनच केले. तर आता शेंग तोडली त्याची बघा, तर बी असं आहे हे बघा, अरे मोहरीसारखंच बी दिसते ना. हो दिसतं तर आहे. वास कडू येते, पण काय माहिती मोहरी आहे का नाही. पण आता वाळच तर आपण ठेवूया, जर पिवळी मोहरी असली तर ठीक आहे. Yes. हे पण कर की पिवळ्या मोहरीची पानं कशी असतात, फुलं कशी. फुलं तर सेमच आहेत, फुलात काही फरक नाही. थोडा मोठा, हे जे मोठे आहेत फुलं आणि ह्याची फुलं छोटे. मी तुम्हाला म्हटलं होतं ना मग अशी मी गवारी शेंगा लावत होते की त्यात मी कोथिंबीर टाकली, धने अगोदरच टाकले. तसेच मी ही जास्वंदाचं झाड आहे ना, ह्याच्यात मी व्हिडिओ म्हणजे टाकला असेल मी, ह्यातलं मी हे काढले, हळद काढली आणि जास्वंदाचं झाड लावलं आणि त्यात बघा हे मी धने टाकले होते. आता बघा किती छान अशी कोथिंबीर आली, तुम्हाला दाखवते पण उपटून. किती छान आहे ना, वास पण खूप छान लेटेस येतो. पण घेतलं का? आणि हे एवढे असे लेटेस्ट घेतले, त्याचं काय मी तुम्हाला दाखवलंच नाही. मी तोडताना खरं घाईघाईत मी काय केलं, आले खाली आणि तोडले. तर बघा आज मी भाजीला काय काय घेतलंय, दुधी भोपळा, करडईची भाजी, कांद्याची पात आणि हे 2 मोठेच्या मोठे दम आलू. तर दम आलू तर कोण म्हणू शकत नाही, एवढे छान आलू आलेत मोठेच्या मोठे. तर हे 2 आलू घेतले. तर बाय, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. माझे व्हिडिओ कसे तुम्हाला वाटतात ते मला सांगा कमेंट करून.